पहिला टप्पा पार झाला आहे। आता इथून आमची छत्तीसगडमध्ये जाण्याची सुरुवात होणार आहे। माझ्यासोबत माझा फ्रेंड पण येणार आहे। तर इथून आमची आता सुरुवातून आम्ही निघणार आहोत। तर मी त्याला इथून पिकअप करेन आणि मग इथून आता आम्ही निघणार आहोत छत्तीसगड। लगभग सगळं सामान आहे। सेफ्टीसाठी हेल्मेट आहे आणि प्रवासाची पण तयारी झाली आहे, फुल तयारी। तर बॅग बिग त्याच्याकडे दिली आहे ती पूर्ण बॅग। ऊन आहे थोडीफार, आपली धरणं बी तयार आहे, पेट्रोल फुल भरलेलं आहे। आता आम्ही प्रवास करणार आहोत आणि माहित ना आता बॅग तर बहुत भारी झालेली आहे। किती पैसे मारते तो मारते बाकीच्या मुली आज मला काकडे घेऊन येणार आहे। काल डील झाली होती आमची, फक्त 100 रुपये वाला ना, 100 रुपये वाला, जास्त महाग नाही। आपला चष्मा बहुत महाग आहे, बुड्याला दिसतंय आता। हा तो चष्मा बरोबर आहे, प्रवास माहित नाही भेटला नाही आहे, कारण अजून लांब पण जमायला जायचं आहे। घेऊन टाकलं आता, बहुत सारे विद्यार्थी आहे इकडं पण। गडचिलीचा पण कागद घेतला इकडं, म्हणजे हाच कलर आवडते आपल्याला आणि बहुत सारी क्वालिटी आहे छोटे मोठे गॉगल। चष्मा झाला आमच्या दोघांचा बी, फक्त जास्त स्मार्ट दिसत आहे तो। आम्ही आज पहिल्यांदाच टूरवर निघलो आहोत। छत्तीसगडमध्ये आम्ही जाणार आहोत। अजून छत्तीसगडची बाउंड्री आली नाही। घनदाट जंगलातून असा प्रवास करत आम्ही 2 व्हीलर निघलो लॉंग ड्राईव्हवरती आणि पूर्ण महाराष्ट्र फिरण्याची पण इच्छा आहे, महाराष्ट्राच्या बाहेर। सध्या आम्ही छत्तीसगड महाराष्ट्राच्या थोडंफार बाउंड्रीच्या जवळ आहे आणि आज आम्ही म्हणजे पेंढरी इथे आता इथं म्हणजे इथपर्यंत पोहोचलो आहे। म्हणजे हे सगळं नॅचरलिटी बघून एवढा आनंद होत होता। असले हे सगळे रस्ते, जंगल, म्हणजे शांत एवढं जंगल आहे, सगळं झुडपी जंगल असल्यासारखं, पुरे झाडं झुडं आणि या रस्त्यातून आडीमोडी आहे ना। आता इकडे सध्या
टावरचं काम चालू आहे, तिथून लाईन टाकत आहे. म्हणजे हे सगळं पाहून नॅचरली खूप बरं वाटलं. आणि हा प्रवास पण आमचा मस्त चालू आहे. म्हणजे या नॅचरली जंगलातून म्हणजे एक आम्ही महाराष्ट्र दर्शनचा एक पहिला भाग, म्हणजे आज पहिल्यांदा आम्ही टूर चालू केला. मी टू व्हीलरने असं तर फिरलो आहे फोर व्हीलरने. आणि असा प्रवास करत 200 किलोमीटरचा प्रवास आम्ही करून पाखांदूर अजून तिथून थोडा समोर जाणार आहे. आणि नॅचरली हे म्हणजे भारताच्या बाहेर फिरलं पाहिजे. सध्या आम्ही शाईनने फिरत आहे. शाईन पण चांगली आहे ॲव्हरेजसाठी, पण जास्त आपण प्रवास करू शकत नाही. तर अशा पद्धतीने प्रवीण आणि आम्ही दोघांनी प्रवास केला आहे. सेफ्टीसाठी हेल्मेट पण लावलं आहे, गागल आहे आणि बाकी सगळे साहित्य सोबत आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळे आडीमोडी बघू आणि पुरी नॅचरली झाडं एवढे मोठे मोठे, वा मस्त. खूप सारं आहे आपला गडचिरोली याच्यात झालं आहे. फक्त एक शासनाला विनंती आहे की फक्त रस्ते चांगले झाले पाहिजे. आपण हायवे केले मोठे मोठे, पण ज्या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावामध्ये जे रस्ते गेले पाहिजे ते चांगले झाले पाहिजे. आणि तेव्हाच अजून चांगले इकडची प्रगती होईल आणि लोक पण इकडे येतील. खरंच हे सगळं फिरण्यासारखं वैभव आपल्याकडे आहे, तर आपणही नक्की या. तर आमचा अजून प्रवास आहे बाकी. आता लगभग आम्ही 100 किलोमीटरचा टप्पा पार केला. अजून 100 किलोमीटर आम्हाला प्रवास करणे आहे. तर अजून आपण चाळीसनं 60 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पेंढरी पोहोचलो. पहिल्यांदा पेंढरी आलो आम्ही, नाव ऐकलं होतं. आणि प्रवासे आहे नाश्ता बसला इकडे. अजून आता राज्यसीमा किती 14, राज्यसीमा 14 किलोमीटर आहे. 14 पेंढरीत आहे. आता तिचा नाश्ता झाला भाऊकडे. रस्ता ठीक चांगला होता, पण भाऊने 2-3 भजे कमी दिले होते. पण मानाने ठीक आहे, पैशाच्या मानाने ठीक होते. आणि ठीक छोटा हॉटेल आहे इथे. एक हॉटेल दिसला येताना, त्याच्यातच आम्ही स्टॉप केला. आणि इथून पाखांदूर 24 किलोमीटर आहे, म्हणजे 1 घंट्याचा अजून थोडा रन थांबत होतं. आणि राज्यसीमा 14 किलोमीटर असा आता आम्ही प्रवास अजून करणार आहे. आणि बाकी अजून तर बाकी आहे समोरचा प्रवास. तर सर्व आपण झाली तयारी. प्रवासाचा पण नाश्ता झाला आहे. फोटो घे ना. सध्या आम्ही महाराष्ट्र छत्तीसगडच्या बाउंड्रीवरती आहोत. ही आखरी बाउंड्री आहे आपल्या महाराष्ट्राची. आणि इकडून आता छत्तीसगड, म्हणजे हा जो गोटा लागला आहे साईडला, तो छत्तीसगड महाराष्ट्र बाउंड्रीचा आहे. आम्ही छत्तीसगडमध्ये आता एंट्री केली आहे आता. आणि हे म्हणजे हे 0 सीमा आहे, महाराष्ट्र सीमा. म्हणजे इथून आता आम्ही छत्तीसगडमध्ये प्रवास केला आहे. लगभग आम्ही 3-4 घंट्याचा रन करून आम्ही इथपर्यंत आलो. आता अजून समोरचा प्रवास बाकी आहे 1-2 तासाचा. आणि शेवटी आता आम्ही छत्तीसगडमध्ये प्रवेश करत आहे. सध्या आम्ही छत्तीसगडमध्ये एंट्री केली आहे. आणि आता हळूहळू जात आहे. अजून थोडासा प्रवास बाकी आहे आणि लवकरच पोहोचू.
सध्या आम्ही बांदा इथे पोहोचलो आणि हे सगळे मिठाई जे आहेत हे सगळे बंगाली मिठाई आहेत. पहिल्यांदा आम्ही टेस्ट करणार आहे आता आणि सगळे मिक्स घेतले आहेत आता. ते सगळे 1 2 4 5 6 आयटम आहेत ते सगळे बंगाली आहेत आणि त्यात आम्ही त्याचा पण आज टेस्ट करणार आहे. म्हणजे वेगळा वेगळा टेस्ट असतो आणि प्रथम एक टेस्ट केला सोबत. बरा टेस्ट आहे वेगळा काहीतरी. तासाचा रन करून रघुनाथपूर आम्ही पोहोचलो आणि हे सगळं नॅचरली आहे. सगळं हे बंगालियन लोकांचं सगळं घर आहे आणि याचं पण सुरजित प्रणवचा घर पण मस्त आहे एकदम नॅचरली. सगळ्या गोष्टी फणसाचं झाड आहे आणि सगळं नॅचरली पाहून तर एकदम मी तर खुश झालो. प्रभा पण खुश झालाय. तर आपण त्याच्या घरी आलो. त्याच्या मम्मीने पहिल्यांदा आपलं पाणी घेणे दिलं आणि मस्त आहे नॅचरली सगळं घर. प्रभा कसं वाटत लिहून? सध्या आता आमचं जेवणाची म्हणजे लगबग चालू आहे आणि मम्मी स्वयंपाक बनवत आहे आणि तो वांग्याचा जो आहे तो रथे बनवत आहे आणि वेगळी पद्धत आहे सगळं म्हणजे एकदम नॅचरली सगळं घर. आणि आम्ही संध्याकाळी इकडे पोहोचलो. शांत वातावरण आणि चुलीवरचं सगळं जेवण आहे. चिवडा झाला चाय असं वेगळं वेगळं सगळं होतं आणि मस्तपैकी झालं. छोटंसं घर आहे पण नॅचरली आहे सगळं. आपण होमस्टे करतो ना जाऊन भरपूरचा पैसा देतो पण हे सगळं नॅचरली आपल्याला इकडं पासाठी म्हणजे आहे. आता आम्ही बसून विचार करत होतो हे सगळं नॅचरली आहे आणि एकदम मस्त आहे घरच्यासारखं आहे. कुठलं पण हे नाही वाटत नाही की आपण पहिल्यांदा आम्ही इथं आलो. अशा पद्धतीने सगळं मस्त वाटत आहे. नॅचरली घर आहे. आतमध्ये पण आपण इथे आतमध्येच बघू असं ह्याचं घर आहे. কেউ দেই না একদম পারে নিয়ে গেছিস তুই রিয়ার নিয়ে গেছিস আর ওই যে বড় কই না 7:30-8 वाजले जेवण चाललंय आणि खूप सारा फायदे आहेत. समजत नाही पण आहे बड्या बेस्ट आहे होमस्टे सारखा. आणि प्रवल पण आवडला मस्त. प्रवल आवडला ना एकदम मस्त टेस्ट. बहुत बेस्ट.
सध्या आम्ही इकडे भागवत चालू आहे या गावात आणि इथं मोठ्या प्रमाणात दुकान आहे, चांगले चांगले साहित्य खायचे आणि मागच्या साईडला टेज आहे मोठावाला तिकडे, आणि इकडे आहे खेड्यातलं वातावरण नॅचरली आणि यात्रेसारखं आहे, थोडाफार लागलेला आहे असं वाटतंय.